महत्वाची आहे. 1.5 लाख रुपयांचे पारितोषिक असणारी स्पर्धा जर तुम्हाला खेळायची असेल तर या सामन्यामध्ये देखील तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. धाराशिवचं प्रशस्त मैदान आपल्याला इथे बघायला मिळतंय. क्रीडा संकुल देखील मोठं नावलौकिक कमवलेलं आहे. या मैदानावरती अनेक खेळ देखील खेळले जातात. क्रिकेट बरोबरीत आपण पाहतो इथे टेनिस बॉलच्या ज्या टेबल टेनिस ते देखील खेळलं जात आहे. इथे व्हॉलीबॉलचे देखील मॅचेस होतात. त्याचबरोबर इथं कबड्डी देखील होतात. त्याचबरोबर इथं नृत्य कला देखील या मैदानावरती आपल्याला अनेक वेळा बघायला मिळते. अनेक कला गुण या मैदानावरती बघायला मिळतात. कला क्रीडा आणि साहित्य क्षेत्रामध्ये आपण पाहतोय धाराशिवचं नाव देखील मोठं आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे धाराशिव शहर आणि धाराशिव शहरामध्ये देखील आपण ही मॅच इथे कव्हर करतोय. आमच्या समोर स्पर्धेचे दोन्ही पंच देखील आहेत. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदल होईल आणि मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील. इथे समालोचक सिनियर समालोचक आपण पाहतो इथे व्हाईस ऑफ सोलापूरचा बुलंद आवाज मुलुक मैदानी तोप अर्थातच शंकर पवार सर देखील आहेत. आणि इथे आपण पाहतोय आत घेऊन जा सरांचा काउंटर द्या. लक्ष्मण सर काउंटर सुद्धा घेऊन जा. काउंटर खूप महत्वाचा आहे. चेंडू मोजण्यासाठी नक्कीच त्याची देखील मदत होते. चला मॅच लगेच सुरू करा. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ दिला जाईल. 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकणं बंधनकारक असेल. समय किसी का गुलाम नहीं, हम सब समय के गुलाम है. इथे मॅच देखील महत्वाची आहे. पुन्हा एकदा ओव्हर टू शंकर सर. कैलाशवासी राजेश भैया नागदे इनके स्मरणार्थ में यूनिक चैंपियन ट्रॉफी सागर चषक क्रिकेट टूर्नामेंट का ये दूसरा दिन है इस साल का. दूसरे दिन का बिल्कुल टूर्नामेंट की अगर मैं बात करना चाहूंगा सीजन तीसरा है और तीसरे सीजन का दूसरा दिन. पहली गेंद आसिफ ओ बहुत अच्छी गेंद इस बार बिल्कुल टप्पा खेलने के बाद थोड़ी सी काटा बदलती गेंद घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है. धीरे धीरे फिर से बॉलिंग मोर्चे पर वापस चले जा रहे हैं. गेंदबाजी करेंगे आसिफ ईश्वर की दूसरी गेंद लेकर. ये क्वार्टर फाइनल का मैच चलता हुआ और फिर गेंद इस बार गेंद को लॉफ्ट स्ट्रोक लगा दिया. चेतक गोरे के बाद से निकलता हुआ दमदार प्रहार निकलता हुआ गेंद के लाइन में चले गए. बल्ले के बीचों बीच ले लिया. थैंक यू. बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर स्ट्रोक निकलता इस बार. एक कड़क शुरुआत चेतक के बैट से निकल रही है. ये रिवर्स मारना चाहते थे. गेंद बल्लेबाज को बीट करके फिर से विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. 3 गेंदों का खेल बिल्कुल पूरा हो चुका. स्कोर है केवल 6 रन. ये क्वार्टर फाइनल का मैच चलता हुआ जो जीतेगा उसको सेमीफाइनल का टिकट मिलेगा. यानी कि 5वें दिन में आपको मैच खेलने का मौका बनेगा. इस बार थोड़ी सी दिशा गेंद लेग स्टंप के बाहर जा रही है. इस बार अंपायर ने कहा कि बैट बॉल है वहां पर बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त 7 पे जाकर पहुंची है. टोटल स्कोर केवल 7 पे जाकर पहुंचा है. इस बार गेंद ओ बहुत अच्छी गेंद. इस बार थोड़ा सा कंधे का जोर लगाया जाता है. इस बार ऑफ्टन के बाहर जाकर सफल होकर गेंद को मारना चाहते थे लेकिन गेंद बैट्समैन के बैट के ऊपर से चली जा रही है. और बिल्कुल आसिफ जो है वागली की सुपरस्टार बैट्समैन के पैरों को रीड करते हैं उसके बाद गेंद को फेंकते हैं और गेंद फेंकने के बाद गेंद को टर्न भी ज्यादा मिल रही है. उंगलियों की जादू गेंदबाजी में चल रही है. आसिफ वागोली के सुपरस्टार गेंदबाजी करने के लिए तैयार है इस ओवर की 5वीं गेंद लेकर. ये देखिए गेंद के बीच में चला गया. इस बार गेंद को ज्यादा ऊंचा खेला गया. नीचे है खिलाड़ी. क्या ले सकते हैं राहुल शेलार. कैच और पकड़ लिया कैच वहां पर.
राहुल शेलार ने कैच को पकड़ा, विकेट चली जा रही है, लगता हुआ ये जोर का झटका धीरे से लग रहा है। और अगर हम धाराशिव टेनिस क्रिकेट की बात करना चाहेंगे, धाराशिव टेनिस क्रिकेट ये बिल्कुल इंस्टा चैनल है जहां पर आप इस चैनल को फॉलो कर सकते हैं, बिल्कुल सब्सक्राइब कर सकते हैं, जहां पर बहुत सारे वीडियोस जो होते हैं आपको देखने मिल सकते हैं। ये टूर्नामेंट का लेखा जोखा भी इस चैनल पर देखने मिल सकता है, जैसे कि सागर चषक यूनिक चैंपियन ट्रॉफी हम इस मैदान में देख रहे हैं। नए खिलाड़ी जाएंगे बैटिंग करने के लिए, माने ना माने क्रिकेट के परिपूर्ण खिलाड़ी मनोज माने अब बैटिंग करने के लिए मैदान में जा रहे हैं। ओ बहुत अच्छी गेंद, इस बार टप्पा गिरने के बाद थोड़ी सी तेजी के साथ गेंद डाल के विकेट कीपर के पास पहला ओवर का बहुत ही सफलतम ओवर समाप्त हो रहा है। पहला ओवर में बिल्कुल रन भी रोके गए, साथ ही साथ विकेट भी लिया जाएगा, विकेट चटकाएगा, बिल्कुल गेंदबाज आसिफ की बिल्कुल तारीफ है। और इस बीच पहले ओवर की समाप्ति में स्कोर है केवल 7 रन। देखना है नहर की शुरुआत करने के लिए कप्तान किसे बुलाते हैं, शायद धनंजय भिंताड़े के हाथ में गेंद नजर आएगी। धनंजय भिंताड़े गेंदबाजी करेंगे, व्यक्तिगत कोटि का पहला और टीम की ओर से इनिंग का दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करेंगे धनंजय भिंताड़े। कल हमने देखा था कि यहां पर वार्षी 11 क्रिकेट टीम को सेमीफाइनल का स्थान पक्का हुआ था। चलिए टाइम वेस्ट ना डालिए, क्योंकि आपकी बैटिंग है, ये ध्यान रखिए, बाद में कोई भी ऑब्जेक्शन यहां पर नहीं लिया जा सकता। आपको बीजापुर क्रिकेट टीम को कल परास्त करके सिकस देकर वार्षिक 11 क्रिकेट टीम टूर्नामेंट के सेमीफाइनल जाने वाली पहली टीम थी, लेकिन आज किसे मिलेगा सेमीफाइनल का टिकट देखना पड़ेगा, आने वाले आधे घंटे पौ घंटे में पता चलेगा। और के पास आई किरण अम्बाल का ये ब्रांड स्ट्रोक है, गेंद डाल के बिल्कुल सीमा रेखा के पार निकलती गेंद 6 रन की निकलेगी। ये बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ पावर फ्लिक स्ट्रोक निकलता हुआ किरण अंबार का ये ब्रांड है। शोलापुर क्रिकेट ने किरण अंबार ने अपने खेल के बलबूते में अपना खुद का एक ब्रांड बनाया है, और उसी ब्रांड का ये जबरदस्त छक्का निकलता हुआ आगे बढ़ रहा है स्कोर 13 की ओर पर। सागर चषक का ये गेंद और बल्ले के बीच में रन संग्राम चलता हुआ। ये देखिए रिवर्स खेलने की कोशिश में गेंद बल्लेबाज के बिल्कुल बदन से टकराती गेंद, और इस बार ये जो मेरे ख्याल से गेंदबाज थे बिल्कुल किरण के मन को पढ़ लिया, वहां पर गेंद को स्लो रन फेंका, और इस बार गेंद को रिवर्स खेलने की कोशिश में गेंद जाकर बल्लेबाज के बदन से टकराई। रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। इस मैच का आनंद लेने के लिए बिल्कुल यूनिक फोर्स के सर्वे तैयब भाई जी मुल्ला साहब और उनके साथ में धाराशिव क्रिकेट एसोसिएशन के बिल्कुल निबड़ समिति के सदस्य आदरणीय सम्मानित तौसीफ जी जुनेद साहब, ये देखिए रिवर्स खेलना चाहते थे, फिर से गेंद बल्लेबाज को बीट कर गया। सचिन जी लोखंडी, इमरान जी पठान साहब यहाँ पर मैच का आनंद ले रहे। इस बार बहुत शानदार गेंदबाजी। जैसे कि स्टूडियो स्पोर्ट्स की टीम यहाँ पर जो काम कर रही है, टेक्नीशियन तथा लाइव ऑपरेटिंग का काम कर रहे हैं वहां पर प्रतीक चितारे, और कैमरामैन के तौर पर है बिल्कुल शुभम भार्गम, जो कि लेक्चर में जो कैमरा रखा जा रहा है। इस बार बहुत बढ़िया गेंद थी, इस बार बहुत बढ़िया गेंद थी। नो बॉल का इशारा बता जा रहा, नो बॉल का इशारा यहाँ पर, नो बॉल, और इसी के साथ नो बॉल के साथ स्कोर में इजाफा हो रहा है सिंगल रन का। लेकिन आगे की गेंद पर बल्लेबाज को लाइसेंस मिल चुका है, बल्लेबाज बड़ी हिट लगा सकते हैं, आपको यहां पर लाइसेंस मिल चुका है। धनंजय भिंताड़े फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, अपने ओवर की अगली गेंद लेकर किरण अम्बाल के लिए देखना है किरण अम्बाल क्या करेंगे।
तो इस बार किनको मारना चाहते थे, इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाने की कोशिश में हवा में खेल बैठे, लेकिन ये फ्री थी, खिलाड़ी को पता नहीं था और इस बीच एक रन दौड़ा जाता हुआ और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है 15 पे। 15 धावा झाले। तो इस बार ये दिख रहा है अंपर ने बताया कि तीसरे अंपर की मदद मांगी जा रही है, तीसरे अंपर की मदद ली जा रही है। ओवर स्टेपिंग के नो बॉल के लिए इस बार तीसरे अंपर की मदद मांगी जा रही है। तीसरे अंपर सर, तीसरे अंपर की मदद मांगी जा रही है। मदर भाई, आपने सॉफ्ट सिग्नल क्या है जरा बताइए हमें, आपका सॉफ्ट सिग्नल क्या है? वही देख रहे हैं, लेकिन आपका सॉफ्ट सिग्नल क्या, अगर नहीं दिखा तो? ये फेयर डिलीवरी है, चलिए फेयर डिलीवरी कहा जा रहा है वहां पर। लैंडिंग बराबर है, इसलिए बॉल काउंट होगा। चलिए फिल्डर जे जवळ चालले ते सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं. चला फिल्डिंग टीम एकत्र थांबू नका. वार्षिक तुमची बॅटिंग लक्षात ठेवायचं, परत नंतर कुठलंही ऑब्जेक्शन तुमचं इथं स्वीकारलं जाणार नाही, याची नोंद घ्या. टूर्नामेंट के लिए इस बार 1,50,17 का प्राइस टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक लिया. आप यूट्यूब पर देख सकते हैं कि स्टेज पर जो मेहमान लोग बैठे हैं, जिनकी वजह से यह टूर्नामेंट हमें देखने मिल रहा है, और स्क्रीन पर देख सकते हैं जो कि यूनिक का जो ब्रांड है उसके सर्व तैयब भाई जी मुल्ला साहब इस वक्त हम स्क्रीन पर जिन्हें देख सकते हैं, और उनके बाजू में देख सकते हैं कि इमरान पठान इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर है, और उनके बाजू में सचिन लोखंडे, जिन्हें देखकर लग रहा है कि बिल्कुल एक हीरो एक्टर आए हैं वहां पर, गॉगल पहन के बहुत ही बड़े शान और शौकत से बैठे हैं सचिन लोखंडे. उनके साथ में बिल्कुल हमारे क्रिकेट सिलेक्टर बिल्कुल शांति से बैठे हैं हमारे तौसीफ भाई जी जुनेद साहब, और उनके बाजू में बिल्कुल बहुत सारे लोग यहाँ पर बैठे अतिथि और मेहमान के तौर पर सबका यहाँ पर स्वागत करते हैं, जिनकी वजह से ये टूर्नामेंट हमें देखने मिल रही है. स्क्रीन पर देख सकते हैं जैसे कि हम एक बैनर भी देख रहे हैं, कैलाशवासी राजेश भैया नागदेन के स्मरणार्थ में यूनिक चैंपियन ट्रॉफी सागर चषक ये टूर्नामेंट था. यहां पर हम बोर्ड देख सकते हैं वहां पर सागर राजेश जी नागदेन साहब का. यॉर्कर लाइन की गिनती बार सीधा महाराज बार गेंद को ज्यादा ऊंचाई मिलाएगी, लंबाई नहीं मिलेगी, और बड़े आराम के साथ इस कैच को पकड़ा गया वहां पर. इस बार बड़े मैच में इस बार ज्यादा कुछ कर नहीं पाए.
ये भारतीय टीम ने दोनों आइकॉन को क्यों बुलाया? तो जो उनके पास का जो क्रिकेट की प्रतिभा है, जो क्षमता है, वो दिखाने के लिए, और दोनों ही आइकॉन ने काफी खासा खेल दिखाया है। और मैं तारीफ करूंगा आसिफ भाई, जिन्होंने जिस तरह की गेंदबाजी की स्टार्ट दी थी, वाकोली के सुपरस्टार खिलाड़ी, यानी कि बिल्कुल आसिफ भाई ने पहले ओवर में केवल 7 ही रन दिए थे, और आगे की ओर में रन आए वहां पर धनंजय भिंताड़ी की ओर में 8, यानी कि बिल्कुल टोटल स्कोर 2 ओवर के समाप्ति में स्कोर है केवल 15 रन। नए ओवर की शुरुआत करने के लिए तुकाराम कुंचे महाराज गेंदबाजी करेंगे खुद के कोटि का व्यक्तिगत पहला टीम की ओर से इनिंग का तीसरा ओवर लेकर गेंदबाजी करेंगे महाराज। महाराज गेंदबाजी करने के लिए तैयार है तुकाराम कुंचे महाराज की गेंद किरण अंबाल के लिए। किरण अंबाल के बैट से इस बार ऊंचा का स्ट्रोक निकलता हुआ फिर से जा रहा है आसिफ, और बड़े आराम के साथ इस कैच को लेंगे, और एक विकेट मिल रही है वहां पर। किरण अंबाल भी बिल्कुल निराश कर रहे हैं वहां पर, ज्यादा कुछ नहीं कर पाए, और एक कैच आसिफ ने पकड़ ली वहां पर। नीलेश पाटिल ने पकड़ा कैच। श्रीकांत कलागते नए बल्लेबाज यहां पर नीलेश पाटिल सारे एक्सप्रेस वहां पर कैच पकड़ने में कामयाब रहे। बहुत शानदार कैच नीलेश ने पकड़ा वहां पर। पाटलांचे नीलेश अतिशय सुरेख कैच पकड़त आहेत। नए बल्लेबाज श्रीकांत कलागते एसके देखना है क्या करते अपनी टीम के लिए। ये देखिए आते ही बिल्कुल एसके ने मारा कसके, बहुत लंबा मारा इस बार, बहुत जबरदस्त मारा। इस बार बैट्समैन की तारीफ है, बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर ताकत लगाई, पावर दिखाया, और ये ताकतवर अंदाज पे कमाल के अंदाज का लगा दे धमाल सुपर से ऊपर स्ट्रोक का। और फिर गेंद इस बार फिर से मारना चाहते, गेंद जोर से जा रहे हैं। देखना है मिर्वी के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है सुमित शिंदे, बहुत जबरदस्त थ्रो दे रहे वहां पर। 1 रन बनेगा, और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या 22 रनों की योग पर 22 रन। तीसरा और चलता हुआ स्कोर है 22 रन 22 रन। मोनिश शेमल पूरी दारोमदार मोनिश के कंधों पर, ऐसे स्थिति में बहुत टीम संकट के समय में। और फिर गेंद हेलीकॉप्टर लगा दिया इस बार, बल्लेबाज है चैप्टर, मारता है हेलीकॉप्टर, सीधे बाज से सीधा दमदार क्लासिकल स्ट्रोक खेला 4 रन के लिए। इस बार ये मोनिश शेमल के बैट से निकलता हुआ तगड़ा चौका निकल रहा है, बढ़ता हुआ स्कोर 26 रन। ऑफ्टन के बहराई फिर से उसी तरह से स्ट्रोक लगाना चाहते थे, लेकिन इस बार ऑफ्टन की लाइन को पकड़कर खेला। 1 ही रन मिलेगा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त तो कुल मिलाकर पहुंच रही है 27 रन। इनिंग के ये तीसरा ओवर चलता हुआ तीसरे ओवर की अगली गेंद लेकर बॉलिंग करेंगे। आखिरी गेंद शायद महाराष्ट्र की, यहां पर माधव गेंदबाजी करेंगे। इस बार गेंद को मारना चाहते थे, गेंद बल्ले का इनसाइड हिट लगा वहां पर विकेट कीपर के पीछे गेंददार के खिलाड़ी वहां पर तैनात थे, बिल्कुल बहुत अच्छी फील्डिंग हो रही है। और इसी बीच जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, 3 ओवर के समाप्ति में स्कोर है 27 रन। 3 षटक संपलित आणि धावा झाला 27 धावा। अब कप्तान किसके साथ जाना चाहेंगे? आसिफ के साथ जाना चाहेंगे, और या नीलेश पाटिल को बुलाएंगे, या और किसी गेंदबाज को बुलाया जा सकता है भारतीय टीम की ओर से। लेकिन बैटिंग टीम को ये बच्चे में दो ओवर्स में जितने ज्यादा रन बना सकते हैं, मेरे ख्याल से 30 या 40 रन अगर आते हैं तो करीबन ये मैच टफ बनने की संभावना है। वरना अब तक जो खेल हो चुका है
उसमें बारसी क्रिकेट टीम, आरसीसी क्रिकेट टीम पूरी तरह से मैच पर हावी हो चुकी है। और जैसे कि हमारे वार्षिक क्रिकेट का बिल्कुल आरसीसी का कोहिनूर हीरा थोड़ा सा इंजरी होने की वजह से बाहर बैठकर मैच का आनंद ले रहे पप्पू नलौड़े। पप्पू नलौड़े की मैं तारीफ करना चाहूंगा, जख्मी आहेत परंतु संघाच्या सोबत आहेत और अक्सर अक्सर जख्मी से हमेशा खुकार होता है। कम बैक करेंगे आगे के टाइम पर खुकार अंदाज में। ये गेंद पैरों के पास इस बार लेफ्ट स्ट्रोक लगा दिया, सीधे गेंद को बाहर उठाकर फेंका, 6 रन। इस बार बहुत जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, पुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा, सक्सेसफुल स्ट्रोक निकलता हुआ 6 रन के लिए। फिर से बार मानना चाहते बल्ले का एज लगा वहां पर, 2 फील्डर को चकमा देती गेंद विकेट कीपर के पीछे। किस्मत का साथ बल्लेबाज को मिला, क्योंकि किस्मत जो हमेशा बहादुर को साथ देती है। अब तक मोनी शेमुल काफी बहादुर दिलर अंदाज की बैटिंग कर रहे हैं और ये 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 37 रन। अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय मोनी शेमुल, संघाच्या संकट समय मात्र संकट मोचकची भूमिका अदा करतोय। दरम्यान हा चेंडू तर काय शॉट आहे, अप्रतिम फटका, अप्रतिम फटका, काय जबरदस्त फटका खेळला थैंक यू डीजे। ये राणा शाहरुख भाई की ओर से 100 रुपए मिलेंगे। क्या राणा लगाने वाला स्ट्रोक लगा दिया इस बार, राणा साहब ने बिल्कुल 100 रुपए दे दिए वहां पर, शाहरुख राणा। लेकिन बैट्समैन ने राणा किया वहां पर, छक्का लगा दिया जानदार, बढ़ता हुआ स्कोर 43 रन। मोनिश इस बार गेंद को मारना चाहते थे, बल्ले का बिल्कुल टपेज लगा वहां पर, विकेट कीपर के पीछे गेंददार के बिल्कुल पकड़ा जाता हुआ कैच था। लेकिन मोनिश ने जो पारी खेली, छोटी सी पारी खेली, आकर्षक पारी खेली। इस बार विकेट जाने के बाद नए बल्लेबाज जाएंगे वहां पर, सोलापुर सिटी के बिल्कुल लेजर बॉल के बिल्कुल विराट कोहली की तरफ बैटिंग करने वाले अब जा रहे सौरभ चाकोते। चल मोनिश इथं लगेच यायचंय बॅट ठेवून, तुला 100 रुपये रोख लगेच दिले जातील इथं। शाहरुख राणा साहब की ओर से इनाम होगा। चलेंगे इस बार दिखना है नए बल्लेबाज सौरभ चाकोते। ये टीम की हमेशा संकट मोर्चे की भूमिका अदा करने के लिए, बैटिंग करने के लिए आते हैं, लेकिन जब भी किसी गेंदबाज को विकेट मिलती है तो हौसला बढ़ता हुआ, बिल्कुल बड़े हौसले के साथ, बड़े जुनून के साथ, बड़े बड़े जज्बे के साथ गेंदबाजी करेंगे आसिफ। आगे जाकर गेंद को मारा, इस बार आड़े हाथ ले लिया गेंददार के स्कोरलेस क्षेत्र में। गेंददार के 1 रन तो आ सकता, क्या दूसरा मिलेगा, क्या तीसरा हो सकता, नहीं देखेंगे। तीसरे की दौड़ भी लगाई जा रही है, अच्छी फील्डिंग, लेकिन 3 रन लेने से नहीं रोक पाएंगे वहां पर, और इन 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 46 रन, 46 धावा। कहीं जाकर इस ओवर ने बिल्कुल जो टीम बैकफुट पर लग रही थी, अब जाकर सम्मानजनक स्थिति में आ रही है सोलापुर की वीर बराड़ा क्रिकेट टीम। वीर बराड़ा टीम के स्पॉन्सर यानी कि वैभव जाधव, अक्षय बचोटे, ये तो बिल्कुल लाजवाब है, बेमिसाल है, एक्सलेंट है, और ये लगा दिया शानदार चौका। इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 50 रन।
चला मोनी शेमूल मित्रा ये लवकर, तुला राणा शॉट मारल्याबद्दल 100 रुपये बक्षीस शाहरुख राणाकडून. इस बार नए ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नीलेश पाटिल सारे एक्सप्रेस बॉलिंग करने के लिए आ रहे. सारे एक्सप्रेसचे निलेश पाटील येथील गोलंदाजीला आपलं वैयक्तिक पाटलांचं पहिलं आणि संघाकडून 5 षटक, आणि मला वाटतं आसिफने पहिल्या षटकामध्ये जे 7 धावा दिला गेला त्याची भरपाई मात्र मागच्या षटकामध्ये केली गेली. तब्बल 23 धावा घेतल्या गेल्या. ये गेंद सौरभ चाकोदे ने गेंद को मारा. इस बार मिडवे के क्षेत्र में गेंद आ रही है, खाली क्षेत्र में गेंद निकल रही है. पहले टप्पे पर निकलती गेंद 4 रन. आते ही मैंने कहा कि ये विराट कोहली के अंदाज में स्ट्रोक खेलते, विराट के अंदाज में मिड विकेट में गैप देखा, ढूंढा, मारा, लौका, चौका. थैंक यू. और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन 54 रन. इस बार जोर से मारने की कोशिश में विकेट कीपर देखिए कितने जबरदस्त अंदाज में एथलेटिज्म विकेट कीपिंग वहां पर बिल्कुल चीता जिस तरह से शिकार पर झड़प मारता उस तरह से झड़प मारी, जगह पर ही रुक गए. मेरे ख्याल से विकेट कीपर एजाज है शायद. रिप्ले में देख सकते कि विकेट कीपर ने कितनी जबरदस्त अंदाज की विकेट कीपिंग की, और बिल्कुल देखने लायक विकेट कीपिंग हमें देखने मिल रही है. उच्च दर्जे की विकेट कीपिंग. अच्छी गेंद थी, स्लोअर वन गेंद. इस बार स्वीप शॉट लगाना चाहते थे, गेंद बल्लेबाज के पैरों से लगी, वहां पर शॉट सिंगल रन मिलेगा. इस बार शायद लेग बाय रन का इशारा बता जाता हुआ लेग बाय रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 56 पे जाकर पहुंचा है. धावसंख्या पुढे सरकती वाढती है 56 धावा. इस इनिंग की आखिरी 3 गेंदें बची है, देखना है. शॉटपिच गेंदा इस बार फिर से मारना चाहते, पहला रन तेजी से दौड़ा जा रहा, फील्डर पर प्रेशर बनाने की कोशिश. और राहुल शेलार लंबी दौड़ लगाने के आने के बावजूद भी 2 रन मिलेंगे. तीसरे की दौड़ लगाई जा रही है, इस बीच रनआउट का मौका हो सकता है. और ये बल्लेबाज अपने विकेट का समर्पण दे दिया, क्योंकि केके और एसके बिल्कुल कस के मारते हैं. थैंक यू दीजिए. अब नए बल्लेबाज जाएंगे शुभम मिश्रा. आखिरी 2 गेंदें हैं, देखना के एसके क्या करते हैं. श्रीकांत कला करते हैं एसके, जिन्हें बिल्कुल तेंबुलने में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट की रेंजर साइकिल मिली थी. 58 रन. इस बार गेंद को मारना चाहते विकेट कीपर आकर, जब तक गेंद को फील करते फिर से सिंगल बनेगा. और इसी के साथ ये विकेट चली जा रही है. वहां पर शुभम मिश्रा को अपना विकेट देना पड़ेगा. आगे बढ़ता बस स्कोर 1 रन के साथ 59 रन 59 रन. बिल्कुल अभी भी जो छक्का लगा था मोनी शेमुल के बैट से, हमारे शाहरुख राणा साहब बोल रहे कि आईएसपीएल में इस तरह का छक्का मैंने केतन मात्रे के बैट से देखा था, ऐसा कह रहे वहां पर. चला चला लवकर तुमची बॅटिंग लक्षात ठेवा. बैटिंग टीम मला वाटतं बबलू पायस नए खिलाड़ी जाएंगे बैटिंग करने के लिए. अभी भी बल्लेबाजी करने के लिए बबलू बायस आखिरी गेंद का मुकाबला करेंगे. देखना है बबलू बायस कितने रन जोड़ पाएंगे अपनी टीम के लिए. आखिरी गेंद, स्कोर है 59 रन. तो देखना है इस गेंद पर, आखिरी गेंद पर कितने रन जोड़ पाएंगे. 1 का, 2 का, 3 का, 4 का, 6 का,
रन मिलेगा, विकेट मिलेगा या गेंदबंदी जाएगी, देखना पड़ेगा क्या होगा। चलेंगे इस बार बबलू बायस के लिए गेंदबाज दिनेश पाटिल। ये देखिए बॉडी लाइन पर गेंदबाजी फेंकी इस बार, रनआउट का मौका हो सकता है, इसी के साथ बैट्समैन आउट। बहुत शानदार गेंदबाजी की आखिरी ओवर में और जीतने के लिए बिल्कुल 60 रन का टारगेट, यानी कि हर ओवर में 12 रन की रफ्तार से रन बनाने होंगे मैच जीतने के लिए। प्रत्येक षटका मागे तुम्हाला 12 धावांचे सरासरी राखावं लागेल तर मॅच जिंकायची असेल। सागर चषक क्रिकेट टूर्नामेंट जो चल रही है, यूनिक चैंपियन ट्रॉफी सीजन, तीसरे सीजन में यहाँ पर मैचेस खेला जा रहा है। पहले सीजन की चैंपियन टीम मेरे ख्याल से यंगर्स बारामती क्रिकेट टीम इस टूर्नामेंट को जीतने वाली टीम थी, और दूसरे सीजन में रेड रॉकर्स तुळजापुर क्रिकेट टीम ने इस टूर्नामेंट को जीता है। और इस साल में कौन होगा चैंपियन, ये आने वाले 7 तारीख को हमें पता चलेगा। और थोड़ा सा पक्की लेकर जाइए, थोड़ा सा पक्की लेकर जाइए। ये बिल्कुल 60 रनों का पीछा किस तरह से होगा, ये जानने के लिए आज के दिन की आखिरी पारी में क्या होगा, ये बारसी को टिकट मिलेगा या वीर मराठा सोलापुर टीम यहाँ पर सेमीफाइनल का टिकट पक्का करेगी, ये जानने के लिए फिर से हम जाते हैं वॉइस ऑफ श्रीगोंदा। बिल्कुल कॉमेंट्री की मधुर आवाज, मधुर मिठास की आवाज जो हमें सुनाई देती है बार बार, यानी कि बिल्कुल कम समय में हमारे एरिया में जिन्होंने अपना नाम जो रोशन किया है, बिल्कुल अभिजीत राउत सर, आगे की कहानी आपके जुबानी हम सुनेंगे। धन्यवाद। सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही दैदिप्यमान क्रीडा महोत्सव अर्थातच धाराशिव जिल्ह्यामधील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची असलेली स्पर्धा अर्थातच स्वर्गीय राजेश भैया नागदे यांच्या स्मरणार्थ युनिक चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आपल्याला इथे बघायला मिळतंय। त्याचबरोबरीत आपण सागर चषक 2025चं हे घमासान आपण इथे मैदानावरती बघतोय। तो 5 षटकांची मॅच आहे। 5 षटकांमध्ये आपण पाहतो इथे पहिल्या डावा अखेर 59 धाबा इथे सोलापूरच्या टीमने देखील जमवलेल्या आहेत। 60 धाब्यांचा पाठलाग देखील इथे बार्शी टीमला करायचा आहे। धाबा जर बघितल्या प्रति षटकामध्ये नक्कीच 60 धाबा करायच्या, त्यामुळे आपण पाहतोय प्रति षटकामध्ये जरी 12च्या सरासरीने धाबा गोळा केल्या तरी या धाबा मिळवणं सहज, सोपं आणि शक्य आहे। परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची खात्री देत नाही। कमी धावसंख्येमध्ये सुद्धा अगदी रंगतदार मॅच आपण बघितलेले आहेत। लो स्कोरिंग मॅचेस देखील रंगतदार होतात। इथे स्कोर जरी मोठा असेल परंतु मोठ्या धाब्यांचा धाव पाठलाग करत असताना देखील संघांना नाकेनऊ आपण येताना बघितलेलं आहे। विशेष करून कालही मी सांगितलं होतं साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाची जी मॅच झाली, एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 षटकांच्या मॅच मध्ये देखील 434 धावा चेस होताना आपण बघितलेले आहेत। त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या अशक्य नसते। खरं तर आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नसते। प्रत्येक गोष्टीला तुम्ही सामोरे जा, मोठ्या धैर्याने, मोठ्या साहसाने सामोरं जायचं असतं। पुरच एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं समालोचन कक्षामधून मला खास करून या स्पर्धेसाठी ज्यांनी आमंत्रित केलं, युनिक स्पोर्ट परांडाचे सर्व आपण पाहतो अल्ताफभाई मुल्ला आणि तय्यबभाई मुल्ला, त्याचबरोबरीत स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिन लोखंडे सर आणि त्याचबरोबरीत इम्रान भाईंनी आवर्जून या स्पर्धेचं आमंत्रण दिलं। आणि इथे
आज मला समालोचन करण्याची संधी देखील मिळालेली आहे. कमी कालावधीमध्ये मला शंकर पवार सरांनी मराठवाडा विदर्भ परिसरामध्ये काम करण्याची संधी दिली. द व्हाइस ऑफ श्रीगोंदा अर्थातच अभिजित राऊत. चला मॅच देखील आपल्याला सुरू करायची आहे. आयोजक कमिटी सचिन सर, चला लवकर, उशीर करू नका. विनाकारण खेळाडूंवरती कुणावरती अन्याय होणार नाहीये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. दोन्ही संघ आपल्याला समान आहेत. दोन्ही संघ आपल्यासाठी समान आहेत. सोलापूरची टीम देखील आपलीच आहे आणि इथे बार्शीची टीम देखील आपलीच आहे. त्यामुळे दोन्ही संघाला आपल्याला समान न्याय देण्याचा इथे नक्कीच आयोजकांचा देखील प्रयत्न आहे. मॅच सुरू करा. चला लवकर खेळाडू, खेळ दाखवा आपला. क्रीडा रसिकांना तुमचा खेळ बघायचा आहे. नक्कीच खेळ बघण्यासाठी क्रीडा रसिक आलेले आहेत. तुमचा खेळ देखील या ठिकाणी होणं फार अपेक्षित आहे. खेळ महत्वाचा आहे. चला लवकर मॅच सुरू करा. इम्रान भाई, मॅच सुरू करा प्लीज. मॅच देखील होणं गरजेचं आहे. 30 चेंडूमध्ये 60 धाव्यांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचा आहे. नक्कीच बार्शीची RCC टीम देखील अत्यंत नावाजलेली टीम आहे. या संघाकडे देखील आयकॉन आपण इथे पाहतोय, आसिफ देखील आहे. त्याचबरोबर इथं धनंजय भिंताडेला देखील आपण मैदानावरती बघितलेलं आहे. फुल फॉर्म मध्ये लय सापडलेला आहे. धनंजय भिंताडेला पुन्हा एकदा आपला फॉर्म तिथे सापडलेला आहे. चला लवकर खेळाडू. सोलापूरची टीम, सोलापूरची टीम तुम्हाला सर्व प्रेक्षक बघतायत. वीर मराठा सोलापूर टीम आपल्याला सूचना आहेत. आपण मॅच देखील सुरू करायची आहे आणि इथे तुमचा टायमिंग देखील मी सुरू करतो. 11 वाजून सायंकाळचे आपण पाहतो इथे 5 वाजून 53 मिनिटं झालेले आहेत आणि 2 मिनिटांमध्ये पहिला बॉल पडणं. चला लवकर, चला लवकर बॉल टाकण्यास सज्ज व्हा, अन्यथा 5 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. तर सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. अर्धा मिनिट वेळ इथे आयोजकांनी तुम्हाला दिलेला आहे. मॅच देखील सुरू होणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनलची मॅच इथे मैदानावरती सुरू होते. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो इथे बार्शी टीम कोण खेळाडू आहे. बार्शीचा एक प्लेअर इकडे या. सुका, निलेश पाटील बॅट्समनचं नाव सांगा. एजाज. आणि आपण यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती कव्हर मध्ये खेळलेला राजेश शाही फटका इथे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार इथे वसूल केलाय. चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जोरदार प्रत्युत्तरास सुरुवात झाली आहे. जशाच तसं प्रत्युत्तर इथे मैदानावरती बघायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेचा बॉल कट केला तिथे. जोरदार स्ट्रोक, डीप पॉइंट, सीमारेषा फोडणारा आणखीन एक येतो इथे बहारदार चौकार. थँक्यू.
जबरदस्त सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. काय कमालीची फटकेबाजी सुरुवात झाली आहे इथे. वीर मराठा सोलापूर विरोधामध्ये आपण पाहतोय. मोठा डाव इथे रचला गेलाय, रणनीती आखली गेली आहे. अगदी एजाज आणि आसिफ शेख इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. संघाचा आयकॉन देखील मैदानावरती आहे. रितेश कुलकर्णीवरती केलेला जोरदार प्रतिहल्ला इथे बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर आणि इथे घरटा सोडलं होतं आसिफ शेखने नॉन स्ट्राईकचा खेळाडू, परंतु पुन्हा एकदा थोडीशी मिस फिल्डिंग देखील तिथे मैदानावरती बघायला मिळते. चुका टाळाव्या लागतील. या चुका तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतात. खरं तर चुका आणि चुका जर इथे तुम्ही जर टाळल्या तर नक्कीच तुम्हाला कमबॅक करण्याची देखील संधी असेल. खरं तर 4 फेब्रुवारी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. 4 फेब्रुवारीचं महत्व देखील मी तुम्हाला सांगणार आहे. इथे 8 धाबा फलकावरती. यावेळेचा बॉल अत्यंत सुरेख क्लोज कीपर तिथे बघायला मिळतात एस्टॅनच्या पाठीमागे. जबरदस्त असे विकेट कीपर देखील एस्टॅनच्या पाठीमागे. मनोज माने संघाचा कॅप्टन, संघाचा नेता, संघाचा हिरो आपल्याला एस्टॅनच्या पाठीमागे बघायला मिळतोय. एकंदरीत पहिलं षटक मार्गस्थ होतोय मैदानाच्या आतमध्ये. सोलापूरची टीम देखील आपण इथे पाहतोय. प्रेक्षक राजा देखील इथे प्रचंड उपस्थित आहेत. याही वेळेचा बॉल पाहायचंय तिथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू तिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. एजाजने आक्रमण करणं आवश्यक होतं, परंतु तिथे आपण पाहतोय फक्त चेंडूकडे तो पाहत राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल देखील इथे प्राप्त होतोय. 2 चौकार जरूर आलेत, परंतु त्यानंतर ओळीने 3 निर्धाव चेंडू. रितेश कुलकर्णी केलेलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उसळी घेणारा चेंडू आणि इथे फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. डॉट बॉल इथे मैदानावरती बघायला मिळेल. पहिलं षटक देखील कंप्लीट होत आहे धावफलकावरती. 8 धावा इथे आपण पाहतोय. आज 4 फेब्रुवारी देखील आहे. इथे प्रेक्षक राजांना देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. प्रचंड गर्दी या मैदानावरती आहे. गर्दीचं रेकॉर्ड देखील या मैदानाचं मोडलेलं आहे. तर 4 फेब्रुवारी 1670 मध्ये जर आपण बघितलं, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे खरं तर पूर्वीचा कोंढाणा किल्ल्यावरती चढून गेला. अगदी 1400 खरं तर मुघल सम्राट तिथे होते. खरं तर उदयभान कोंढाणा किल्ल्यावरती दख्खन मध्ये दाखल झाला होता आणि उदयभानावरती चालून जायचं म्हटल्यानंतर मोठी फौज घेऊन जाणं गरजेचं होतं, परंतु तानाजी मालुसरेने मात्र फक्त सूर्याजीला सोबत घेतलं. सूर्याजी मालुसरे आणि तानाजी मालुसरे चढाई करण्यासाठी 350 मावळ्यांच्या 2 फौजा केल्या आणि इथे आपण पाहतोय किल्ल्यावरती चढाई केली आणि आपण पाहतोय तानाजी मालुसरेंनी देखील तिथे लढाई केली. हातामधील ढाल निष्ठून पडली, परंतु डोक्याचा फेटा हाताला बांधला आणि त्याची ढाल तयार केली तानाजी मालुसरेंनी. कोंढाण्यावरती झुंज दिली आपण पाहतोय तानाजी मालुसरेंनी. 4 फेब्रुवारी 1670 रोजी ते त्यांची प्राणज्योत मालवली. खरं तर आजही तुम्हाला सिंहगड किल्ल्यावरती अर्धकृती पुतळा तिथे आपल्याला बघायला मिळतो. तानाजी मालुसरेंचा पुतळा सिंहगड किल्ल्यावरती बघायला मिळतो. यावेळेचा बॉल समोरच्या बाजूने आणि इथे एकच धाव. खरं तर तानाजी मालुसरेंच्या मुलाचं देखील लग्न होतं, परंतु त्यांनी म्हटलं की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. खरं तर ज्यावेळेस तानाजी मालुसरे यांनी गड ताब्यामध्ये घेतला त्यावेळेस विजयाची तोप वाजवली. त्यावेळेस छत्रपतींना आनंद झाला, परंतु ज्यावेळेस त्यांना बातमी कळाली ना की तानाजी मालुसरेंना आपण गमावलंय, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील गौरवोद्गार तोंडामधून काढले. हा बॉल सरळ तिथे चौकार येतो आणि तिसऱ्या पंचांकडे देखील डिसिजन. आणि नक्कीच आपण पाहतो इथे छत्रपती शिवाजी महाराज देखील तिथे म्हणले गड आला पण सिंह गेला. आणि तेव्हापासून कोंढाणा किल्ल्याचं नाव देखील बदललं, सिंहगड. अगदी पुण्यापासून काही अंतरावरती असलेला हा सिंहगड किल्ला आपल्याला बघायला मिळतो. पर्यटनासाठी अतिशय जबरदस्त आहे आणि अनेक ट्रॅकर देखील तिथे जातात. खरं तर ज्यांना गिर्यारोहक पर्यटनाचा ज्यांना छंद आहे. तिसऱ्या पंचांकडे देखील डिसिजन पेंडिंग आहे. इथे शहानिशा होती आणि तिसरे पंच इथे चेक करतायत.
इथे आमच्या समोर शाहरुख राणा देखील आहेत आणि आपण पाहतोय टेनिस क्रिकेट धाराशिव या इंस्टा पेजला आपण सर्वांनी फॉलो करा. अनेक चांगले व्हिडिओज धाराशिव परिसरामधील आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली इंस्टाच्या माध्यमातून देखील आज तुम्हाला गाजण्याची संधी आहे. इथे तिसऱ्या पंचाकडे डिसिजन पेंडिंग आहे. बीमर चेंडू आहे किंवा नाहीये. इम्रान भाई तिथे शहानिशा करतायत. बघायचं आहे काय डिसिजन आहे. डिसिजन देखील पेंडिंग आहे. इथे तिसऱ्या पंचाने कळवलंय की इथे लिगल डिलिव्हरी आहे. अर्थातच नो बॉल नाहीये. इथे आपण पाहतोय एजाज आणि आसिफ शेख मैदानावरती लढतोय. इथे आपण पाहतोय नक्कीच धावफलक देखील 13 धावा आहेत. 1.3चा खेळ आतापर्यंत मैदानावरती कंप्लीट झालाय. यावेळेचा बॉल वन नॉट वेग तिथे मैदानावरती बघायला मिळतोय. अचूक लाईन लेंथ इथे मैदानावरती. फैजलला याच कामासाठी ओळखला जातो. फैजल पटेल सोलापूरचा आयकॉन आहे हा. सोलापूरमध्ये अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू इथे आज मैदानाच्या आतमध्ये आपली चमक दाखवतोय. यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये फटका. क्षेत्ररक्षक तिथे बनेल दर्शक. खिलाडी के मस्तक पे दस्तक. 6 धाव्यांची मोहर. यावेळेचा बॉल आकाश मार्गाने तिथे सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. किरणच्या डोक्यावरून गेलेला बॉल होता. यावेळेचा बॉल मिडऑफ मधून मार्गस्थ होतोय. तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफिल्डिंग तिथे सातत्याने मिसफिल्डिंग इथे या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला बघायला मिळाली. मोनिश इथे आपण पाहतोय मोनिशने मात्र आज निराशाजनक कामगिरी देखील मैदानावरती केलेली आहे. तर गोलंदाजीला साजेसं क्षेत्ररक्षण होणं अपेक्षित आहे. 2 षटकं संपलीत. फलकावरती 20 धावा. इथे आपण पाहतोय युनिक स्पोर्ट परांड्याचे ऑनर देखील आज दुपारपासून आपल्या समोर उपस्थित आहेत. तय्यब भाई मुल्ला देखील इथे मॅचचा आनंद घेत आहेत. मुख्य व्यासपीठावरती ते विराजमान आहेत. स्पर्धा मोठी आहे. आपण पाहतोय सागर चषकाचं आयोजन नियोजन अगदी सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला इथे बघायला मिळत आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटची पंढरी धाराशिव परिसरामध्ये क्रिकेटला चांगले दिवस आणण्याचं काम इथे आयोजकांच्या माध्यमातून होत आहे. तालुकास्तरीय गटामध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा आहे. तालुकास्तरीय खेळाडू आहेत. एकाच तालुक्यातील एक टीम आहे. एका तालुक्यातील चांगले खेळाडू आपल्याला इथे खेळताना बघायला मिळतात. आज महाराष्ट्र पोलीस देखील अनेक खेळताना बघायला मिळाले. तर ऑन स्क्रीनवरती आमचे इम्रान भाईंना देखील तिथे बघायला मिळत आहेत. तर विचारामध्ये आजचा दिवस कोण गाजवणार विचार करायला लावणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. खेळाडूंना सूचना आहेत. ऑन स्क्रीनवरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तय्यब भाई मुल्ला इथे मॅचचा आनंद घेत आहेत. थोडंसं स्पीडअप करा खेळाडू. शेवटचे 18 बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि इथे फुल टॉस चेंडू आणि पाहायचंय तिथे तिसऱ्या पंचांची मदत. अतिरिक्त हाईट आहे किंवा नाही आहे यासाठी तिसऱ्या पंचांची देखील मदत घेतली आहे. तत्पूर्वी इथे आपण मात्र तिसऱ्या पंचांकडे देखील जाऊन पोहोचणार आहोत. इम्रान भाई आपल्या समोर तिथे उपस्थित आहेत. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. पाहायचं यावेळेस अतिरिक्त हाईट आहे किंवा नाहीये याची देखील शहानिशा या ठिकाणी होतीये. क्षेत्ररक्षक तुम्ही जागेवरती जा. फिल्डर सारखं जवळ येऊ नका. तुम्हाला अख्खे प्रेक्षक बघतायत. आता कमेंट जर इथे वाचून दाखवले तर बरोबर वाटणार नाही. कमेंटच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग आपला रिप्लाय देत आहेत. कारण इथे ऑनलाईन मॅच आहे. इथे 192 देशांमध्ये ही स्पर्धा
लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तुम्ही 192 देशांमध्ये कुठेही बसून स्पर्धा बघू शकता. 192 देशांपैकी ज्या ज्या देशांमध्ये युट्यूब प्रणाली सक्रिय आहे, मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये सक्रिय नव्हती, कारण तिथे युद्ध चालू होतं. जिथे युद्धजन्य परिस्थिती असते तिथे युट्यूब प्रणाली सक्रिय नसते, तिथे युट्यूब प्रणालीला बॅन केलं जातं. आणि इथे मात्र आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण सामने प्रदर्शित करतोय. चांगला शोध देखील हा म्हणावा लागेल. टेनिस क्रिकेटला ग्लॅमर, तुम्ही बघा टेनिस क्रिकेटला ग्लॅमर केव्हा आलं? टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळेस युट्यूब प्रणाली सक्रिय झाली आणि आज तुम्हाला बघा टेनिस क्रिकेटमध्ये अगदी 8-8, 10-10 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा टेनिस क्रिकेटचं इथे छायाचित्रण केलं जातं. आणि इथे लिगल डिलिव्हरी अर्थातच हा बिमर चेंडू नाहीये. वाईट पंच काय राधे सर? इथे बिमर नाहीये, परंतु व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. बिमर नाहीये, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणि अतिरिक्त धावेने इथे धावफलक 21 धावा. इथे डावामध्ये थोडासा बदल देखील होताना आपल्याला बघायला मिळतोय. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळ जितका ताकदीच्या जीवावरती खेळला जातो ना, तितकाच तो युक्तीने देखील खेळला जाणारा खेळ आहे. नक्कीच आपण पाहतो इथे व्हाईट बॉलचा इशारा देखील कळवला जातोय. मॅच देखील ऑन आहे. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल स्क्वेअर कटचा अत्यंत सुंदर मारा इथे बघायला मिळतोय. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका इथे मैदानावरती. जबरदस्त बॅटिंग इथे चौकार खेचलाय. चौकाराने सामना पुन्हा एकदा कमबॅक. जबरदस्त कमबॅक इथे मैदानावरती बघायला मिळत आहे. 25 धावा आहेत. याही वेळेचा बॉल पाहायचंय तिथे उजव्या यष्टीच्या बाहेर येत खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूमध्ये 23 धावेंवरती एजाज मैदानावरती खेळतोय, तर आसिफ शेख 2 चेंडू 1 धावेंवरती. मैदानाच्या आतमध्ये सामना देखील महत्वाचा आहे. मॅच ऑन इथे मैदानाच्या आतमध्ये. मॅच देखील महत्वाची आहे. यावेळेचा बॉल मिस टाइम होता, परंतु पाहायचंय तिथे मैदानाच्या आतमध्ये कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. जबरदस्त मॅच इथे बघायला मिळते. जोरदार फटकेबाजी इथे मैदानाच्या आतमध्ये होतीये. 26 धावफलकावरती आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये प्रचंड गर्दी या मैदानावरती. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारा क्रिकेटचा खेळ, भारतीयांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेला क्रिकेटचा खेळ आपल्याला इथे बघायला मिळतोय. इथे नक्कीच इक्वेशन देखील बदललं जाईल, आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत. 15 चेंडू 34 धावा. सोलापूर विरुद्ध आपण पाहतोय बार्शीची टीम इथे लढतीये. फुल टॉस आणि इथे हा फुल टॉस बॉल जाईल सीमारेखा पार. इथे येतोय खणखणीत चौकार. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये पुणे शहरातील वाघोलीचा टायगर मैदानावरती. याही वेळेचा बॉल गरकन फिरला आणि बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. प्रेक्षक वर्ग काय इथे खणखणीत षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. बॉल द्या आतमध्ये. अकॅडमीचे विद्यार्थी बॉल फेका. डीजे 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 आता वाजू नका, मॅच आपल्याकडे वेळ कमी आहे. बॉल द्या आतमध्ये. अकॅडमीचे विद्यार्थी लवकर बॉल द्या. तो मॅच बॉल खूप महत्वाचा असतो. चौकारा बरोबरीत आपण पाहतो इथे पुन्हा एकदा धावफलक गती धारण करेल.
36 धावा फलकावरती. काय मॅच रंगली आहे इथे. पुण्याचा टायगर इथे मैदानावरती लढतो. आयकॉनच्या भूमिकेमध्ये आज बार्शी टीम मधून खेळतोय. वाघोली गावाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आसिफ शेखला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. RCC बार्सी संघाकडून आज तो मैदानावरती लढतोय. 2 व्यक्तींमधील वैर दाखवणारा आकडा अर्थात 36 चा आकडा इथे मैदानावरती जोडलेला आहे. 13 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 24 धावा. आसिफ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आसिफने 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केलेला आहे. यावेळेस व्हायचंय मनोज. यावेळेसचा बॉल चेंज ऑफ पेस. गती कमी केली आहे तिथे. गती कमी केली. गती नव्हती या बॉलला इथे मैदानावरती बघायला मिळाली. नक्कीच इथे डॉट चेंडू मैदानावरती बघायला मिळेल. 12 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी 24 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रचंड गर्दी या मैदानावरती बघायला मिळते. आज या गर्दीचे रेकॉर्ड देखील मोडले जात आहेत. सागर चषकामध्ये एक आपण पाहतोय मोठी गर्दी या मैदानावरती बघायला मिळते. धाराशिव परिसरामधील नागरिक देखील या मैदानावरती मॅचचा आनंद घेत आहेत. प्रचंड गर्दीचा महापूर या मैदानावरती आलेला आहे. नक्कीच हा महापूर देखील तुम्ही ऑन स्क्रीनवरती बघू शकताय. प्रचंड गर्दी इथे. काही नागरिक मात्र इथे मॅचचा आनंद घेत आहेत. काही इथे व्यायाम देखील करतायत. शेवट सेकंड लास्ट ओव्हर घेऊन मार्गस्थ होईल इथे मैदानावरती. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होतीये. रितेश कुलकर्णी पहिल्या षटकामध्ये फक्त त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. परंतु इथे मात्र धावा किती खर्च करणार. 12 चेंडू 24 धावा. यावेळेचा बॉल स्क्वेअर कटचा मारा. कव्हर मध्ये खेळलेला स्ट्रोक. एकच धाव तिथे प्राप्त होईल. 11 चेंडू आणि 23 धावा. जबरदस्त मॅच इथे मैदानावरती बघायला मिळते. वाघोली गावचा सुपरस्टार वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये. आसिफ शेख नावाचं वादळ मैदानावरती घोंगवतंय. आसिफ शेख पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी करेल. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. आयकॉन आहेत पुणे. फुलटॉस आणि हा बॉल समोरच्या बाजूने सेफ झोन मध्ये जातो. सरळ सीमारेखा पार. इथे येतोय महत्वाच्या क्षणी एक दमदार चौकार. जिंदगी खेलती है उसी के साथ जो खिलाड़ी बेहतर होता है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. इथे प्रयत्न केले जात आहेत दोन्ही टीमच्या बाजूने. आपण पाहतोय लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या वेळेचा बॉल चेंज ऑफ पेस. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. पाहायचंय व्हाईट साठी मात्र तिसऱ्या पंचांची देखील मदत घेतली आहे. पाहायचंय तिसरे पंच देखील इम्रान भाई तिथे चेक करतायत. सागर चषकाचं अत्यंत सुंदर नियोजन. दमदार आयोजन. 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. बेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ सिस्टीमचा वापर देखील इथे झालेला आहे. पाहायचं इथे यावेळेस तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. नक्कीच आपण पाहतो इथे मॅच देखील महत्वाची आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये कुठली टीम जाणार. 20,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या खात्यामध्ये कोण डिपॉझिट करणार यासाठी चालू असलेला हा रणसंग्राम. इथे मात्र शहानिशा केली जाते. आणि पाहायचं इथे हा बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. नक्कीच पाहायचं इथे वाईट आहे किंवा नाहीये. इथे तिसऱ्या पंचांनी कळवलंय फेअर डिलिव्हरी अर्थातच लिगल चेंडू. इथे आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये वाघोलीचा टायगर. इथे एका बाजूने रितेश कुलकर्णी तर समोर जर बघितलं याही वेळेचा बॉल कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला स्ट्रोक होता. तिथे 1 धाव आली आहे. दुसरीसाठी घरट सोडलं. फेकी आली आहे आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगामध्ये दुसरी धाव कंप्लीट होतीये. जबरदस्त मॅच इथे मैदानावरती बघायला मिळते. क्रीडा रसिकांना अक्षरशः या मैदानावरती बसवून ठेवलंय.
आणि इथे आपण पाहतोय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू देखील इथे त्यांनी गमावलेला आहे, त्यामुळे रिव्ह्यू आता घेण्याची संधी नसेल. नक्कीच आपण पाहतोय इथे धावफलकामध्ये देखील बदल होईल. शेवटचे 8 बॉल 17 धावा, 8 चेंडू 17 धावा. इथे जर मोठा स्ट्रोक आला तर सामना मात्र पुन्हा एकदा बॅटिंग टीमच्या दिशेने झुकेल, परंतु सोलापूर टीम यावेळेस तो फटका अपेक्षित होता, तो फटका इथे बघायला मिळतोय. आसिफच्या बॅट मधून इथे जाईल बॉल खूप लांब लांब लांब. इथे येतोय खणखणीत षटकार. एकच फाईट वातावरण टाईट करून टाकलंय. गोलीगत धोका. इथे आपण पाहतोय सूरज चव्हाण. सूरज चव्हाणचा डायलॉग देखील इथे मला आठवलाय. वाकड्या तिकड्या बाबळींचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला. इथे येतोय खणखणीत षटकार. वाघोलीचा वंडर बॉय आसिफ शेख नाव आहे या वाघाचं. कित्येक मैदानं गाजवलेत या वाघानं. इथे मिस टाइम आहे का? खूप उंचीवरती गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. बिग विकेट डाऊन. आसिफ शेखचा एकतर्फी खेळ इथे मैदानावरती आपण पाहतोय. बाद झालेला आहे. आसिफ बाद झालाय. चला खेळाडू जवळ येऊ नका प्लीज. खेळाडू जवळ येऊ नका. बॅट्समन आलेले आहेत. पंच जवळ अजिबात येऊ नका. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. अन्यथा 5 धाब्यांची पेनल्टी देखील तयार ठेवलेली आहे. इथे इम्रान भाईंच्या हातामधील ज्यावेळेस रेड कापड वर जाईल त्यावेळेस तुम्हाला 5 धाब्यांची पेनल्टी असेल. इथे पंच आणि आपण पाहतोय मॅचचे रेफरी देखील महत्वाचे आहेत. तिसरे पंच हा झेल देखील महत्वाचा होता. आसिफला देखील बाद केले. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. श्वास रोखून धरणारा सामना. धनंजय भिंताडे देखील मोठ्या व्यासपीठावरती खेळणारा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात या भागानं. पुणे परिसरामधील पुरंदरचा हा खेळाडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. पुरंदरचा टायगर इथे मैदानावरती दाखल झालेला आहे. 6 चेंडू 11 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. सोलापूरची टीम देखील या सामन्यामध्ये आहे. शेवटच्या क्रमांकाचं षटक. शेवटच्या क्रमांकाच्या षटकामध्ये मार्गस्थ होईल इथे SK. प्लीज पंच तुम्हाला जर वाटलं ना क्षेत्ररक्षण करणारी टीम टाइमपास करते आपण पेनल्टी देऊ शकता. चला लवकर चला लवकर. मॅच देखील ऑन आहे. सोलापूरचे पंच त्यांनी आपल्या कोर्टामध्ये बॉल टाकलेला आहे. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. तिथे जमिनीत समांतर फटका होता. मैदानाच्या आतमध्ये 1च धाव प्राप्त होतीये. 50 धावा. अर्ध शतक इथे कंप्लीट होत आहे. 50 धावा देखील झालेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि इथे 10 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावा. मॅच इज ऑन. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयोजकांसाठी. काय जबरदस्त मॅच आहे. हाय व्होल्टेज सामना इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावा. धनंजय भिंताडे टायगर इज बॅक. कम बॅक केलं या वाघानं. नक्कीच आपल्याला बघायला मिळेल इथून पुढे. यावेळेचा बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका जोरदार. 1 धाव आली. दुसऱ्या धाब्यांसाठी घट्ट देखील सोडलाय फेकी आणि इथे फलंदाज धावबाद. चला फलंदाज पुढचे लगेच जा. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने पडला झडला परंतु बॉल देखील अडवलेला आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. तिथे फिल्डिंग देखील केलेली. दुसऱ्या धाब्यांसाठी प्रयत्न होता. जागा सोडली होती. आपण पाहतोय धनंजय भिंताडेने बॉल देखील वाऱ्याच्या वेगाने फेकलाय तिथे यष्टीरक्षकाने, परंतु हातामधून निसटला. परंतु पुन्हा एकदा जीवाच्या आकांताने त्याने बॉलला देखील अडवलं आणि इथे फलंदाज देखील बाद झालेला आहे. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धाब्यांची आवश्यकता. प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचे. डीप मिड विकेटचे प्रेक्षक. नक्कीच आपण पाहतो इथे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मॅच अजूनही ऑन आहे जोपर्यंत धनंजय भिंताडे मैदानावरती उभा आहे. यावेळेचा बॉल रफ्तार से किया गिरफ्तार. इथे येतोय चौकार. 3 चेंडू आणि 5 धावा. श्वास रोखून धरणारा सामना. हाय व्होल्टेज ड्रामा इथे मैदानावरती बघायला मिळतोय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता.
बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता. जब तक न पडे पत्थर पे हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता. देवाला देवपणा आणायचा असेल तर टाक्याचे घाव सोसावे लागतात. आणि इथे जर सामना जिंकायचा असेल तर धनंजय भिंताडीला आज सिद्ध करावा लागेल. 3 चेंडू 5 धावा. या वेळेचा बॉल सुरेख 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 इथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याच कामासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. 2 चेंडू 5 धावा. आयोजकांच्या वतीने सूचना आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मॅच बघू नका. त्यांनी फक्त माझा आवाज ऐका, कारण इथे बीपी जर हाय झाला तर मला वाटतं संधी मिळणार नाही. हो, या वेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय तिथे स्क्वेअर लेग मध्ये. एक आली आहे, दुसरीसाठी घरटं सोडलंय आणि इथे निलेश आणि पाहायचंय तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग. थ्रो देखील जबरदस्त आलाय तिथे बघायचंय. इथे पाहायचंय तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. जबरदस्त मॅच, काय मॅच रंगली आहे इथे. धावाची संधी देखील होती आणि पाहायचं इथे फेकी देखील आलेली आहे. शहानिशा केली जाते आणि इथे फलंदाज बाद. 1 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी आता 4 धाब्यांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 4 धावा यासाठी केला होता अट्टाळस. मंडळी, हा शेवटचा दिवस नाहीये, तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. शिवमचा अत्यंत जबरदस्त थ्रो होता. इथे आपण पाहतोय 1 चेंडू आणि आता 4 धावा. आता आयोजक, मॅच टाय झाली तर काय करायचं? वेळ झालेला आहे. आता मॅच टाय झाली तर सचिन सर मॅच टाय झाली तर मॅच टाय झाली तर सर्कलच्या रनात इथे काउंट केले जातील, कारण आता उशीर झालेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्याच्या धावा जास्त आल्यात त्याला विन घोषित केलं जाईल, याची नोंद घ्या. मॅच टाय झाली तर सर्कलच्या रन, कारण उशीर झालेला आहे. आणि आपण पाहतो इथे यावेळेस बघायचं इथे 1 चेंडू 4 धावा. इथे बॉल आणि इथे जबरदस्त विजय साकार केला आरसीसी बार्शी संघाने. राहुल शेलार या मॅचचा बनला हिरो. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. इथे आपण पाहतोय बिग फिनिशर राहिलाय सुमितला आपण इथे पाहतोय. सुमित शिंदेने शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचत होते. दमदार विजय हासिल केला. एकदा सुमितची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. परंतु इथे इम्रान भाई सोलापूरने देखील चांगला खेळ केलेला आहे. बेधुंद सागराच्या लाटेमध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं. बेधुंद सागराच्या लाटेमध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं, कधी कधी हरून सुद्धा मन जिंकायचे असतात, कारण हार के जितने वाले को बाजीगर कहते. आता तो सिनेमा मधला बाजीगर आहे. इथे मात्र सिकंदर झालेत आरसीसी. काल देखील बार्शी आणि आज देखील बार्शी. नक्कीच बार्शी तिथं घेते सरशी. काल देखील बार्शी, आज देखील बार्शी. बाळासाहेब पुरोहित आरसीसी संघाचे माजी खेळाडू आणि मुख्य आधारस्तंभ यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि अभिनंदन देखील केले आपल्या टीमचं. जबरदस्त मॅच. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि इम्प्रेसिव्ह प्ले